हॅलो, हाय, नमस्कार. मी रोही स्वागत करते रोहीज किचनमध्ये. आज मस्तपैकी मटण खिमाची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. खूप सुंदर रेसिपी आहे. आवडली तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका, कारण का अशा सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत आधी पोहोचण्यासाठी बेल आयकन नक्की दाबा. करूया आपल्या मटण खिमाला सुरुवात. इथे मी 1 किलो मटण खिमा घेतलेला आहे, त्याच्यानुसार सगळी रेसिपी दाखवते. आता खिम्यासाठी आपण सुरुवातीला थोडं तेल घ्यायचं आहे. तेल साधारण मी मेजरिंग कपचं एक अर्धा कप तेल घेतलेलं आहे, कारण का तेल जरा जास्तच घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकायची आहेत तमालपत्र. 3 छोटी तमालपत्र घेतले, छोटी आहेत म्हणून 3 घेतलेत. मोठं असेल तर 2 किंवा 1 करून घेतलेत तरी चालेल. 4 मोठे कांदे घेतलेले आहेत, ते बारीक चिरून आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि तेलावरती छानपैकी ते परतवून घेऊया आधी. सगळे मेजरमेंट हे डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, तुम्ही तिथे चेक करू शकता. तेलावरती कांदा परतून झाला आहे. आता त्याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट टाकून घेतलेली आहे. मीठ चवीनुसार खिम्यासाठी टाकलेलं आहे, जेणेकरून आपला कांदा हा लवकर शिजायला मदत पण होते त्याच्यानुसार, आणि मीठही टाकून होतं. आता आपण सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून 10 मिनिटासाठी आपला कांदा असा छान मऊसूत करून घेऊया. कांदा छानपैकी शिजलेला आहे. आता आपण बाकीचे मसाले त्याच्यामध्ये टाकून घेऊया. त्याच्या आधी जरासं एकदा आपण तो परतवून घेऊया. हळद टाकून घेऊया 1/4 टीस्पून. गरम मसाला घेतलेला आहे तो 3 टेबलस्पून टाकून घ्यायचा आहे. लाल तिखट घेतलेला आहे ते सुद्धा 3 टेबलस्पून टाकून घ्यायचे आहे. हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करूया. कांदा छानपैकी आपल्या मसाल्यांमध्ये मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मेजरिंग कपचं 1 कप पाणी टाकून घ्यायचं आहे. परत एकदा सगळं मिक्स करून घेऊया. खिमा छानपैकी आपण स्वच्छ धुवून ठेवलेला होता. आता आपल्या ह्या मसाल्यामध्ये आपण आपला खिमा टाकून घेऊया. आणि सगळा खिमा आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. आणि 30 ते 35 मिनिटासाठी झाकण ठेवून आपण आपला खिमा शिजवून घ्यायचा आहे. आता वाफेमध्येच तो शिजेल, आपल्याला अजून वेगळं काय आता पाणी टाकायचं नाही आहे. आधी आपण मेजरिंग कपचं 1 कप पाणी टाकलं होतं. 30 मिनिटं झालेली आहेत. छानपैकी वाफेवरच खिम्याला पाणी सुटलेलं आहे आणि खिमा पण छान शिजलेला आहे. मग खिमा असल्यामुळे कसा तो लवकर शिजतो. नुसतं मटण असतं तर जरा अजून 40 ते 45 मिनिटं गेली असती. खिम्यासाठी आपल्याला 30 ते 35 मिनिटांमध्ये छानपैकी खिमा आपला शिजलेला आहे. आता खिम्याला अजून छान टेक्स्चरने चव देण्यासाठी आपण इथे कांदा, लसूण आणि खोबऱ्याचा वाटप आहे, जे ते मेजरिंग कपचं 1 कप मी घेतलेलं आहे, ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. हे कसं बनवायची ह्याची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता. त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेन, ती पण तिथे तुम्ही बघू शकता. ज्यांना माहिती नसेल त्यांनी तशा पद्धतीने आपण ते सगळं वाटण त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता ते सगळं मिक्स करून घेतले. आता इथे मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. आता खिमा आपला शिजलेला आहे पूर्णपणे. वाटण आपलं त्याच्यामध्ये टाकून आणि थोडंसं पाणी टाकून ते परत आपण सगळं मिक्स करून घेऊया आणि एक 10 मिनिटासाठी फक्त आपल्याला झाकण न ठेवता आपला खिमा हा असा शिजायला ठेवायचा आहे. फक्त तो आपल्या खिम्यामध्ये मस्तपैकी वाटण मिक्स व्हायला लागतं, त्याच्यासाठी पण ते कसं व्यवस्थित शिजवलेलं असल्यामुळे ते सुद्धा व्यवस्थित पटकन मिक्स होतं. आणि अशा पद्धतीने सुंदर टेस्टी आपला मटण खिमा हा तयार झालेला आहे. एकदम सुंदर अशी रेसिपी आहे. तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही अशा पद्धतीने हा मटण खिमा ट्राय करा. तुम्हाला तुमचा बनल्यानंतर ह्या पद्धतीचा कसा वाटला नक्की मला कमेंट्स करून सांगा. चला तर भेटूया अजून खूप साऱ्या सुंदर रेसिपीसोबत. थँक्यू.